न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आता चौथा आरोपी गजाआड 122 कोटी रुपये अपहारातील 15 कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर अरुणाचलमला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट आपण पाहतोय। चौथ्या आरोपीला आता पकडण्यात आलेला आहे। 15 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोहर वडिलांसोबत पळाल्याचा आरोप आहे। प्रभादेवी आणि गोरेगाव शाखेतील तिजोरीतून 122 कोटींचा अपहार झालाय। त्यातील 15 कोटी रुपये आरोपी मनोहर अरुणाचलमनं वडिलांच्या उपस्थितीमध्ये मेहतांना स्वीकारल्याचा आरोप आहे। 2019 मध्ये हा व्यवहार झाला होता। सौर ऊर्जा यंत्रणा पुरवणारे व्यावसायिक उन्नतानन अरुणाचलम उर्फ अरुण भाईला 40 कोटी रुपये दिल्याचं हितेशनं चौकशीमध्ये सांगितलं आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आपण पाहतोय आता चौथ्या आरोपीला अटक करण्यात आले, काय अधिकची माहिती? नीलम, नक्कीच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकमधील चौथा आरोपी आता तुरुंगात आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणामध्ये मेहता यांना अटक केली होती आणि त्यांच्या जबाबातून एकूण 4 नावं समोर आली होती। यापैकी अरुण भाई याचा मुलगा जो आहे मनोहर याला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे। 2019 मधलं खरं तर ट्रान्झॅक्शन झालं होतं, ज्यामध्ये 30 ते 40 कोटी हे अरुण भाई यांना देण्यात आले होते आणि त्यासोबत त्यांचा मुलगाही त्यामध्ये सामील होता। मात्र एकूणच हे बँकचे घोटाळा जेव्हा उघडकीस आला त्यामध्ये 15 फेब्रुवारी रोजी अरुण भाई यांना पळून जाण्याची मदत करण्यात आली ती त्यांच्या मुलाकडून करण्यात आली। त्यामुळे मुलाची सुद्धा शोध हे पोलिसांकडून सुरू होतं। आर्थिक गुन्हे शाखेला आता अरुण भाई यांचा मुलगा जो आहे मनोहर याला अटक करण्यात यश मिळालेलं आहे। लवकरच अरुण भाई यांच्यापर्यंत पोलीस पोहोचतील अशा प्रमाणे आता कुठेतरी एक चित्र पाहायला मिळतंय। मात्र या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। 122 कोटींचा जो घोटाळा झाला होता यामध्ये 30 ते 40 कोटींचा घोटाळा हा 2019 मध्ये झाला होता, ज्यामध्ये 30 ते 40 कोटी हे अरुण भाई यांना दिले होते आणि त्यावेळी तिथे मनोहर सुद्धा होता असं सांगितलं जातंय। त्यामुळे एकूणच आणखी काही घोटाळ्यामध्ये लोकांना अटक होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। नीलम जी नक्की। स्वप्नील, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।